नमस्कार मित्रांनो, आज मी घेऊन आलो आहे सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये काही वॅकन्सी आली आहे. त्याबद्दल तुम्हाला आज मी पूर्ण माहिती सांगणार आहे. तर ही वॅकन्सी सेंट्रल बँक ऑफ इंडिया म्हणजे ऑल ओव्हर इंडिया असणार आहे. आणि यामध्ये मी तुम्हाला आधीच सांगू इच्छितो की महाराष्ट्र किंवा इतर स्टेट्सबद्दल कोणत्याही वॅकन्सीचं जागा वाटप जरा पण म्हणजे कुठे मेन्शन केलेलं नाही आहे. त्यामुळे याची तुम्ही नोंद घ्यावी. याचा अर्थ हे पूर्ण ऑल ओव्हर इंडिया असू शकते. तुम्हाला तुमचं स्टेट लोकेशन मिळू शकतं, पण ते इथे लोकेशन एक्झॅक्ट वॅकन्सीज दिल्या नाहीत स्टेट वाईज किती आहेत. सो हे फक्त आपल्याला पोस्टिंग नंतरच कळेल. पण आता आपण इतर माहिती चेक करूया. तर सगळ्यात पहिले आपण बघूया, ऑनलाईन रजिस्ट्रेशन स्टार्ट होणार आहे 30 तारीख म्हणजे कालपासूनच स्टार्ट झालेले आहेत आणि 20 फेब्रुवारीपर्यंत हे ॲप्लिकेशन स्टार्ट म्हणजे चालू राहतील. आणि फीस पेमेंट पण तेवढ्याच तारखेचे आहेत. आणि ते एक्झाम तुम्हाला नंतर कळवण्यात येणार आहे. गव्हर्नमेंटची पोस्ट आहे तिथे एक्झाम पण चांगली असणार आहे. एक्झाम पॅटर्न पण आपण बघून घेऊया. त्यानंतर जागा वाटप बघूया तर एस सीसाठी 150 जागा, एस टीसाठी 75 जागा, ओ बी सीसाठी 270 सर्वाधिक, ई डब्ल्यूसाठी 100, जनरलसाठी 405 आणि टोटल अशा जागा आहेत 1000. आणि यानुसार पी डब्ल्यू बी डीमधनुसार पण तुम्हाला HIVI म्हणजे जे दिव्यांगांसाठी पण काही जागांचं तुम्हाला इथे वाटप दिसत आहे 10 प्रत्येकी. ते तुम्ही आपल्या सर्टिफिकेटनुसार चेक करा. त्यानंतर आहे आता हे पोस्टचं नाव आहे क्रेडिट ऑफिसर इन मेन स्ट्रीम जनरल बँकिंग आहे. आणि ही स्केल 1ची पोस्ट आहे. इथे सॅलरी पण तुम्हाला स्टार्टिंगलाच 48,000 असणार आहे. त्यात सगळे अलाउन्सेस मिळून तुम्हाला साधारण एक 85 ते 80,000 एवढी सॅलरी जाते या पोस्टसाठी. आणि या पोस्टसाठी स्वतः माझं एक मित्र काम करत आहे. वर्क प्रोफाईल पण खूप चांगलं आहे ॲज कम्पेअर टू प्रोबेशनरी ऑफिसर SBI, त्यापेक्षा ही जॉब खूप चांगली आहे. तर आता आपण बघूया एलिजिबिलिटी क्रायटेरिया. जर तुम्ही म्हणजे जनरल जी बँकिंग किंवा जर तुमचा कुठच्याही बॅचलर डिग्री तुमच्याकडे कोणतीही पण झाली असेल तर तुम्ही इथे अप्लाय करू शकता. आणि हे बघायचे तुम्हाला दिसत आहे कोणत्या युनिव्हर्सिटीमध्ये तुमची फक्त तुम्हाला 60% एवढे मार्क्स पाहिजे. आणि जर तुम्ही SC ST OBC आणि PWD असाल तर तुम्हाला 55% एवढं सूट मिळणार, म्हणजे 5% सूट आहे. तुमची पर्सेंटेज 59.99% असेल तर हा 60% कमी मानलं जातं. त्यामुळे हे तुमचं पर्सेंटेज इग्नोर होणार आहे. जर तुमचं 60% जर मेन नसेल, 1.1% जरी कमी असेल तर तुम्हाला ते रिजेक्ट करण्यात येत आहे. त्यामुळे तुम्ही तुमची पर्सेंटेज काढून घ्या. त्यासाठी तुम्ही वेबसाईटवर जाऊन CGPI किंवा CGPA2% असं करून तुमचा टोटल CGPA आणि मग तो पर्सेंटेजमध्ये काउंट होतो, हे तुम्ही कॅल्क्युलेटर करू शकता. तर एक्झाम स्ट्रक्चर जर पाहिलं आपण तर इंग्लिश आहेच ना तुम्हालासाठी 30 मार्क 30 प्रश्न. आणि क्वांटिटी ॲप्टिट्यूड म्हणजे अंकगणित बुद्धिमत्ता 30 मार्क्ससाठी. रिझनिंग असणार आहे तुम्हाला 30साठी. जनरल अवेअरनेससाठी बँकिंग इंडस्ट्रीचे असणार आहे 30 क्वेश्चन म्हणजे GS. आणि त्यानंतर तुमचा 5वा सेक्शन वेगळा होणार आहे. त्यासाठी असणार इंग्लिश लँग्वेज आहे, लेटर रायटिंग आहे, एसे डिस्क्रिप्टिव्ह आहे. असं